वचन दिले तू मला. ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता पाहायला मिळते की इकडे शौर्य हा विक्रांतला म्हणत असतो, ए विक्रांत, माझ्या बहिणीला फक्त हात तर लावून बघ, बघ मी तुझं काय करतो ते, सोडणार नाही आहे मी तुला. विक्रांत लक्षात ठेव, माझ्या बहिणीला काहीच करू नकोस. त्यावेळी आता विक्रांत म्हणतो, अरे रे रे, आता तर मी बघ काय करतो ते. खूप उशीर झाला आहे रे तुम्हाला. आता कोणीही वाकडं करू शकणार नाही आहे. पुढच्या अर्ध्या तासात माझं तिच्याबरोबर लग्न लागणार आहे, विधिवत लग्न. आणि हे कोणीच थांबवू शकत नाही, कोणीच नाही, समजलं. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ए विक्रांत गप्प बस, काही करू नकोस माझ्या बहिणीबरोबर. त्यावर तो म्हणतो, अरे काय बोलतोयस तू हे. त्यावर शौर्य म्हणतो, हातही लावू नको माझ्या बहिणीला. त्यावर विक्रांत म्हणतो, अरे तिला हात लावून, बोट लावून, अंजारून गोंजारून तिचे भरपूर लाड करून झालेले आहेत आता माझे. आता फक्त आणि फक्त बाकी आहे ते म्हणजे लग्न. आणि ते आता थोड्या वेळात लागेलच. अरे तयारी सुरू आहे इथे लग्नाची, तू काही काळजी करू नकोस. ए ऊर्जा शिंदे, तुला खूप हौस होती ना त्या पद्माबरोबरचं माझं खोटं लग्न मोडण्याची. आता ठीक आहे, आता हे मी खरं लग्न करतोय ह्या तीर्थाबरोबर. हिम्मत असेल ना तर ये आणि मोडून दाखव हे लग्न. अर्धा तास आहे तुझ्याकडे. तर दुसऱ्या बाजूला इकडे तीर्था ही मेकअप आर्टिस्टला म्हणत असते, ए हे बघ ना प्लीज, ऐक ना माझं, तू म्हटलीस म्हणून मी रेडी झाले की नाही, मी ऐकलं ना तुझं, मग आता माझी मदत कर ना, मला इकडनं पळून जायला मदत कर. हे बघ मला नाही करायचं अगं हे लग्न वगैरे सगळं हा जबरदस्ती करतोय माझ्याबरोबर. अगं तू बोल ना काहीतरी, प्लीज बोल तरी किमान माझ्याबरोबर. एक काम कर ना, मला तू तुझा मोबाईल दे ना, असेल तुझ्याकडे मोबाईल, तुझा मोबाईल दे. त्यावर ती म्हणते की माझ्याकडे नाही आहे. आता हे ती इशाऱ्यातच बोलते. त्यावर मग तीर्था म्हणते, मग बाहेर कोणाकडे बघ ना, बाहेरून कोणाकडून तरी मला मोबाईल आणून दे गं, मला माझ्या घरी हे सगळं सांगायचं आहे. नाहीतर माझी पर्स शोध, माझ्या पर्समध्ये माझा मोबाईल आहे. त्याबरोबर त्या ठिकाणी विक्रांत येतो. विक्रांत म्हणतो, काय तीर्था डार्लिंग, तुला वाटतंय का खरोखर की ती तुझं ऐकेल किंवा तुझ्याशी बोलेल म्हणून? नाही गं नाही, ती तुझं ना ऐकणार आहे ना तुझ्याशी बोलणार आहे, समजलं का तुला? काहीही फायदा होणार नाही आहे. तू कितीही हातपाय आपटलेस, काहीही केलंस ना तरी काहीच उपयोग नाही आहे. आणि तुझं काय, साडी पेनून द्यायला आली होतीस ना, झालं ना तुझं काम, मग चन्नी इकडनं. त्याबरोबर ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, तीर्था डार्लिंग काय सुरू आहे तुझं? तीर्था म्हणते, नाही करायचं आहे मला तुझ्याशी लग्न, मला जाऊ देत विक्रांत प्लीज, मला माझ्या घरी जाऊ देत, मला नाही करायचं हे लग्न वगैरे तुझ्याबरोबरच. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अगं असं कसं लग्न करायचं नाही आहे तुला? आणि मग आता तो तीर्थाच्या जवळ जातो. त्याबरोबर मग आता तीर्था म्हणत असते, तुला कळत नाही आहे का, मला नाही करायचं आहे हे सगळं, मी सांगितलं ना. विक्रांत तू फोर्स करतोयस माझ्यावरती आणि हे चुकवतोयस तू, जबरदस्तीने लग्न करतोयस तू माझ्याशी. मी हात जोडते विक्रांत, मला नाही करायचं आहे तुझ्याशी लग्न, ऐकून घे माझं, समजून घे मला प्लीज, नाही करायचं आहे मला तुझ्याशी लग्न विक्रांत, नाही करायचं आहे लग्न. त्यावेळी तीर्था पुन्हा विक्रांतच्या समोर हात जोडते. विक्रांतला ती रिक्वेस्ट करत असते की प्लीज हे सगळं नको करूस. त्यावेळी विक्रांत म्हणतो, अगं मला करायचं आहे ना पण तुझ्याशी लग्न, आणि का नाही करायचं आहे तुला तरी माझ्याशी लग्न, विसरलीस का? आपलंच लग्न ठरलं होतं ना. मग आता माझ्याशी लग्न करायला तुला प्रॉब्लेम काय आहे तीर्था डार्लिंग? हे बघ आपलं लग्न होणार. त्यावर ती म्हणते, हे बघ विक्रांत लक्षात ठेव, तू माझ्यावर लग्नासाठी ही अशी जबरदस्ती करतोयस, हे जर माझ्या डॅडना कळालं ना तर माझे डॅड तुला. त्याबरोबर लगेचच विक्रांत म्हणतो, हाड तुझा बाप, काही बिघडवू शकणार नाही आहे तो माझं, कळलं? काही वाकडं करू शकत नाही तो हर्षवर्धन जहागीरदार या विक्रांत शिर्केचं, समजलं ना, लक्षात ठेव. त्याबरोबर तीर्था म्हणत असते, मला नाही करायचं विक्रांत तुझ्याशी लग्न, तुला कसं कळत नाही आहे? विक्रांत म्हणतो, तुझ्या तर आता तुला ऐकू येत नाही आहे ना. आणि मग तो आता लगेचच तिचं तोंड दाबतो आणि तिच्या तोंडाला तो एक बेशुद्धीचं औषध लावतो, ज्यामुळे तीर्था आता पूर्णपणे बेशुद्ध होऊन गेलेली असते. त्याबरोबर मग आता तो म्हणत असतो, आता बघतो ना कशी पळून जातेस इकडनं आणि काय कोण माझं वाकडं करतं ते. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही चायचूला कॉल करते शौर्याच्या सांगण्यावरून. तो तिला बोलतो, त्याला फोन कर आता, बघ नक्की चेंबूरमध्ये ती लोकेशन एक्झॅक्ट कुठे. त्याबरोबर ऊर्जा चायचूला कॉल करते आणि आता ती त्याला विचारते की हा चायचू, सांग आता आम्हाला नक्की एक्झॅक्ट कुठे यायचं आहे. त्याबरोबर मग चायचू सांगतो की ऊर्जाताई, चेंबूरला
आलात ना तुम्ही, मग त्याच्यानंतर चेंबूरच्या आत एंट्री गेल्यावर एक सरळ रोड जातो आहे बघा, हा सरळ रोड जातो आहे, तिथून सरळ पुढं या. पुढं आल्याच्यानंतर एक लेफ्ट जातो आहे, त्या लेफ्टला वळा. लेफ्टला वळल्याच्या नंतर आहे की नाही गोडाऊनच गोडाऊन आहेत. तिकडचं 9 नंबरचं गोडाऊन आहे ना ते. आता 9 नंबरचं गोडाऊन एवढं तो सांगतो, पुढे तो कुठे हे सांगेपर्यंत फोन कट होतो. ऊर्जा म्हणते शौर्य अरे फोन कट झाला अचानक. त्यावर शौर्य म्हणतो ऊर्जा अगं एक काम कर, परत ट्राय कर. ऊर्जा परत इकडनं ट्राय करते, पण फोन स्विच ऑफ लागत असतो. आता तिकडनं चायचूसुद्धा फोन करण्याचे प्रयत्न करतो खरे, पण त्याच्या फोनची बॅटरी आधीच डेड झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शिर्के रागवलेले असतात. शिर्के तीर्थाला इकडे अर्पिताला म्हणतात, अर्पिता जर तुला माहिती होतं विक्रांत कुठे चालला आहे तर तुम्हाला हे आधी सांगायला हवं होतंस ना बेटा. त्यावर अर्पिता म्हणते डॅड हो पण मला कुठे माहिती होतं विक्रांत असं काहीतरी करणार आहे म्हणून. त्यावर ते म्हणतात अगं पण तुला माहिती आहे ना आपला भाऊ काय लायकीचा आहे म्हणून. मग जेव्हा तुला वाटलं की तो काहीतरी करायला चालला आहे किंवा कुठेतरी चालला आहे तेव्हा तू मला सांगायला हवं होतंस ना. आता बघतेस ना तीर्था बेटा, ह्या केवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जर विक्रांतने त्या तीर्थाला काही केलं तर आपण काय करणार आहोत. हां, ह्या विक्रांतची लायकी तुला माहिती आहे ना, मग तरीही तू माझ्या कानावर ह्या सर्व गोष्टी का नाही टाकल्या बाळा. तू ह्या गोष्टी जर माझ्या कानावर आधीच घातल्या असत्या तर आता असं झालं नसतं ना बाळा. हां, तू का नाही सांगितलं. त्यावरती म्हणत असते अहो डॅड काय फरक पडतो, विकी जर लग्न करतोय तर करू देत ना त्याला तिच्याशी लग्न. त्याबरोबर लगेचच शिर्के म्हणतात आणि सुवर्णासुद्धा म्हणते अगं अर्पिता काय बोलतीयस तू हे. त्याबरोबर मग शिर्के म्हणतात अर्पिता लग्न म्हणजे काय तुम्हा मुलांना खेळ वाटतो का. त्यावर लगेचच अर्पिता म्हणते अहो डॅड लग्न म्हणजे खेळ नाही आहे हे मलाही कळतं आहे, पण तसंही विकीचं तीर्थावरती प्रेम होतंच की. मग जर विकी तीर्थाबरोबर लग्न करतोय तर ही चांगली गोष्ट आहे ना, यामध्ये चिडण्यासारखं काय आहे. त्यावर लगेचच शिर्के म्हणतात जर त्या दोघांचं लग्न झालं ना आत्ता तर आपण सगळे 12च्या भावात जाऊ, कळतं आहे का तुम्हाला. त्याबरोबर अर्पिता ही म्हणू लागते अहो डॅड पण तसं पण आणि असं पण त्याचं प्रेम तर तीर्थावर आहेच ना. मग उलट जर त्यांनी तीर्थाशी लग्न केलं तर ते सगळं त्यांच्या आयुष्यासाठी चांगलंच ठरेल ना. त्याबरोबर शिर्के म्हणत असतात अगं बाळा तुला कसं कळत नाही आहे, तसं नसतं. प्रत्येक वेळी गोष्टी इमोशनली हँडल करायला जायच्या नसतात, प्रॅक्टिकली विचार करायचा असतो बाळा. त्यानंतर मग आता लगेचच सुवर्णा म्हणते अहो मी काय म्हणते आधी हे सगळं जाऊ द्या बरं. आधी ना आपण विक्रांतला शोधण्याचा प्रयत्न करूया. हे सगळं लग्न वगैरे प्रकरण थांबवायला हवं ना आपल्याला. त्याने त्या तीर्थाशी लग्न करण्या अगोदरच आपणच त्याला अडवायला हवं. आपण अडवलं तरच बरं होईल. त्यावर शिर्के म्हणतात तेच प्रयत्न सुरू आहेत, पण जर आपण लग्न थांबवायला पोहोचण्याच्या आत त्याने लग्न करून मोकळा झाला तर काय करणार आहोत आपण. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जो रजिस्टर मॅरेज करण्यासाठी वकील बोलवलेला असतो त्याला लगेच विक्रांत विचारतो कागदपत्र तयार आहेत ना रजिस्टर मॅरेजची. त्यावर तो तो ऑफिसर सांगतो की हो सगळी कागदपत्र तयार आहेत साहेब, फक्त एकदा का तुम्ही यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं की विधी करून घेऊ आपण हा सुद्धा, पण त्यासाठी मला एक तुमच्या लग्नाची पत्रिका लागेल. त्याबरोबर लगेचच विक्रांत म्हणतो ए दे बाबा दे, एकुलती एक पत्रिका छापून आणली आहे ना ती दे त्याला. त्याबरोबर मग लगेच त्या वकिलाला ती पत्रिका दिली जाते. त्याबरोबर मग विक्रांत गुरुजींना म्हणतो गुरुजी काय तुमचं राव, अहो किती वेळा तुम्ही तयारी करणार, तुमची तयारी काही संपतच नाही. चला चला आटपा, जी काही तुमची तयारी आहे ती लवकर लवकर करा आणि जाऊ द्या. हे बघा आमचं लग्न पटपट लावा लावा लावा. त्याबरोबर मग गुरुजी हे तीर्थाकडे बघतात. तीर्था बेशुद्ध आहे हे गुरुजींना कळतं, पण विक्रांत म्हणतो मी लावा म्हणतोय ना लग्न लावा. मग आता पर्यायांती गुरुजी लग्न लावायला तयार होतात. तर दुसऱ्या बाजूला आता शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं आता फोन लागत नाही, मग काय करणार असा प्रश्न घेऊन थांबतात. त्याबरोबर मग आता शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा मला काय वाटतं आपण असं गप्प बसण्याऐवजी आपण पुढे तिथे त्यांनी जे सांगितलं आहे 9 नंबर गोडाऊन तिथेपर्यंत गेलं पाहिजे. आपण 9 नंबरच्या गोडाऊनला गेलो की त्यानंतर मग तिथे जाऊन पुढे काय करायचं हे आपल्याला चायचूई सांगू शकतो. आपण किमान तिथे तर पोचूया. मग त्यानंतर शौर्य आणि ऊर्जा तिकडे यायला लागतात. इकडे चायचूई त्यांना फोन लावण्यासाठी प्रयत्न करत असतो, पण फोनची बॅटरी डेड असल्यामुळे त्यालासुद्धा शौर्य आणि ऊर्जाला फोन करता येत नसतो. मग चायचूईच्या सांगण्याप्रमाणे आता शौर्य आणि ऊर्जा हे तिकडे पोहोचत असतात. चायचूई विचार करतो काय करू, आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू का,
काय घडत असेल आतमध्ये. मग चायचूई थोडासा तिकडनं पुढे जातोच, पण तोवर त्या ठिकाणी 2 गुंड बाहेर येतात. मग चायचूई घाबरतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे गुरुजी हे लगेचच विक्रांतला सांगतात, हे हळदी कुंकू वधूच्या कपाळावर लावा. त्यावर विक्रांत तिच्या कपाळावर हळदी कुंकू वाहतो. त्यानंतर मग गुरुजी म्हणतात, कन्येला वधूला घालण्यासाठी जर मंगळसूत्र आणलं असेल तर ते इथे. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, हो हो आणलंय ना. त्यावर मग लगेच तो विचारतो, काय मग घालू का. त्यावर गुरुजी म्हणतात, नाही, मंगळसूत्र परिधान करणं हा विधी या लग्नातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विधी आहे. त्यामुळे असंच डायरेक्ट मंगळसूत्राचा विधी आपल्याला घेता येणार नाही. मंगळसूत्राचा विधी घेण्यासाठी अगोदर आपल्याला मंगळसूत्राची पूजा करून घ्यावी लागते. मंगळसूत्राची पूजा झाल्यानंतरच मगच मंगळसूत्र हे घातलं जातं गळ्यामध्ये. त्याबरोबर मग आता लगेच दुसऱ्या बाजूला जो हर्षवर्धन असतो तो शौर्यला कॉल करतो आणि तो शौर्याला म्हणत असतो, शौर्य हे बघ, जर तुझ्याकडून काही होत असेल तर ठीक आहे, नाहीतर आता मी माझ्या बाजूने प्रयत्न करायला सुरुवात करतो. हे बघ शौर्य, मला तीर्थाचे हाल बघवत नाही आहेत. काहीही झालं तरी मला तिला वाचवावंच लागेल. त्यावर मग शौर्य म्हणतो, डॅड नको, तुम्ही या सगळ्यात पडू नका. त्यावर विक्रांत आता हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो, अरे मी पडू नको म्हणजे. त्यावर शौर्य म्हणतो, अहो डॅड, तुम्ही या सगळ्यात पडू नका, कारण त्या शिर्केंनी कोणाकोणाला विकत घेतलं असेल, काय काय केलं असेल, आपल्याला काहीही कल्पना नाही आहे. म्हणून आपल्याला तसं काहीही करून चालणार नाही. आपल्याला तीर्थाला वाचवण्यासाठी मध्यमार्गच काढावा लागेल. उलट जर तुम्ही पोलिसांना कळवायला गेलात ना तर तीर्था सेफ्टी झोनमध्ये येण्या अगोदर आणखीन मोठ्या ट्रबलमध्ये फसेल. कळतंय का तुम्हाला. त्यावर लगेचच हर्षवर्धन म्हणतो, तुला जे काही करायचं आहे ना ते लवकर लवकर कर, माझ्याकडे वेळ नाही आहे, मी आणखीन वेळ वाट बघू शकत नाही. त्यावर शौर्य म्हणतो, हो डॅड, मी काय करायचं आहे ते बघतो. तोपर्यंत आता आतमध्ये आता गुरुजी म्हणत असतात की आता मंगळसूत्राचा विधी करण्या अगोदर सप्तपदीचा विधी असतो तो करायचा. त्यावर लगेचच विक्रांत म्हणतो, ओ गुरुजी, किती लांबसडक आहे हे सगळं. त्यावर मग गुरुजी म्हणतात, सप्तपदीचा विधी करायचा असतो. त्यावर विक्रांत म्हणतो, ओ गुरुजी, हे बघा, जे काही फक्त महत्त्वाचे विधी असतील ना फक्त तेवढेच करा, सगळे विधी वगैरे करण्याची काहीही गरज नाही आहे. गुरुजी म्हणतात, हो, मग सप्तपदीचा विधी करू आणि मंगळसूत्राचा विधी करू. त्याबरोबर मग आता विक्रांतला ते म्हणतात, पण आता एक अडचण आहे. विक्रांत म्हणतो, आता काय. त्यावर गुरुजी म्हणतात, ही कन्या तर बेशुद्ध अवस्थेत आहे ना, मग ही सप्तपदी चालणार कशी, ही सप्तपदी फिरणार कशी. त्याबरोबर लगेचच आता गुरुजी असं म्हटल्यावर विक्रांत म्हणतो, ते काय करायचं ते मी बघतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा आणि शौर्य तिकडे गोडाऊनला पोहोचलेले असतात. ऊर्जा म्हणते, शौर्य, मला वाटतं हाच तो रस्ता असेल जिकडनं ते लोक आले असतील. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, अगं पण ही बिल्डिंग जुनी वाटते, मग इकडे कसं येतील ते लोक. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, शौर्य, मला वाटतंय इथे असू शकतील रे, 9 नंबरचं गोडाऊन हेच आहे ना. त्याबरोबर त्यांना तिकडे काही माणसंसुद्धा दिसतात. ऊर्जा म्हणते, ती बघ, ती माणसंसुद्धा दिसत आहेत ना. शौर्य म्हणतो, अगं लेबर्ससुद्धा असू शकतात ना ते. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, अरे लेबर्स असे दिसतात का, आणि जर हे लेबर्स नसतील, हे गुंड असतील ना, तर माझी पक्की खात्री पटून जाईल की आपली तीर्था कन्फर्म इथेच आहे. त्यानंतर मग विक्रांतने आता तीर्थाबरोबर सप्तपदी सुरू केलेलं असतं. आता तीर्थाचा आणि विक्रांतच्या सप्तपदीमधली फक्त एक फेरी राहिलेली असते. तर इकडे ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य, चल, आपल्याला आतमध्ये इथूनच जायला हवं. तोपर्यंत चायचूसुद्धा तिकडे येतो. ऊर्जा आणि शौर्य चायचूला विचारतात की चायचू, तुला इकडनं आतमध्ये जाण्याचा कुठला मार्ग माहिती आहे का. त्यावर चायचू म्हणतो, हो, हाच तर रस्ता आहे ना आतमध्ये जाण्यासाठी ऊर्जा ताई, शौर्य दादा, पण बघा ना तिथेसुद्धा या विक्रांत शिर्केने गुंडांना थांबवून ठेवलेलं आहे. आता मला दुसरा रस्ता माहीत नाही आहे, पण हो, मगाशी आहे ना एक माणूस पाठच्या बाजूने बाहेर आला होता बघा, मग कदाचित मला वाटतं मागच्या बाजूने सुद्धा वाट असेल. त्यावर शौर्य म्हणतो, जर तसं असेल तर मागच्या बाजूने जाणं प्रेफरेबल ठरेल, चला. आणि मग लगेचच ते तिघंही जणं मागच्या बाजूला जाऊ लागतात. ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आपल्याला लवकरात लवकर आतमध्ये गेलं पाहिजे, अरे मे बी काहीतरी वाईट होऊ शकतं. त्यावर लगेचच चायचूय म्हणतो, मगाशी मी नीट कान लावून ऐकलं ना तर आतमधून लग्नविधीच्या मंत्रोपचारांचा आवाज येत होता. त्याबरोबर हे ऐकून ऊर्जा म्हणते, शौर्य, चल लवकर, आपल्याला लवकर आतमध्ये पोहोचलं पाहिजे, नाहीतर त्या तीर्थ आणि विक्रांतचं लग्न लागूनही जाईल, तसं व्हायला नको आहे. मग आता चायचूईच्या मदतीने शौर्य आणि ऊर्जा आतमध्ये जायला निघालेले असतात. आता
इकडे पाऊस पडत असतो, त्यात ते दोघंजणं आतमध्ये चाललेले असतात. तर चायचुई त्यांना म्हणत असतो की इथूनच आवाज येतोय. मग ऊर्जा आणि शौर्य जिथून आवाज येत असतो तिथून आतमध्ये जाण्यासाठी पुढे सरसावत असतात. आता तिथे महत्त्वाचं म्हणजे अंधार खूप असतो, पण तरीही तेवढ्या अंधारातून ते दोघंजणं आत चाललेले असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता विक्रांत हा शेवटचा फेरा घेत असतो. तो त्याच्या पंटरला म्हणतो, ए अरे असा बघत काय बसलायस, लग्न करतोय ना मी, मग व्हिडिओ शूटिंग करा, फोटोग्राफी करा व्हिडिओ शूट करा. मग त्याचं ते मूर्ख मित्र त्याला थांबवण्याऐवजी त्याचं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करू लागतात. त्याबरोबर तोपर्यंत त्या ठिकाणी शौर्य आणि ऊर्जा पोहोचलेले असतात. त्याबरोबर आता शौर्य आणि ऊर्जाला तिकडे बघून विक्रांतला खूप मोठा धक्का बसतो. तर ऊर्जा ही शौर्याकडे बघते, शौर्य ऊर्जाकडे बघतो आणि मग ऊर्जा म्हणते विक्रांत. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, ए ऊर्जा शिंदे, तू कशी आलीस इथे? त्यावर ऊर्जा म्हणते, तू दिलेलं ओपन चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आलोय मी इथे. त्याबरोबर मग लगेचच विक्रांत शौर्यकडे बघतो. शौर्य खूप जास्त रागवलेला असतो, भडकलेला असतो. तर आता लगेचच विक्रांत, ए बघताय काय, मारा त्यांना, पकडा त्यांना, असं सांगतो. त्याबरोबर शौर्य आणि ऊर्जाला मारण्यासाठी, पकडण्यासाठी विक्रांतने जे चमचे पाळलेले असतात ते चमचे पुढे सरसवतात. पण ऊर्जा आणि शौर्य मध्ये हात पकडतात आणि दोघंजणं 2 हाताने अशी काय त्या गुंडांची मस्त कुटाई पिटाई धुलाई करतात, एकच नंबर. त्याच्यानंतर मग आता गुंड आणखीन यायला लागतात. त्यावेळी शौर्य आणि ऊर्जा हात सोडतात आणि मग दोघंजणं आता मारामारी करायला सुरुवात करतात. ऊर्जासुद्धा मस्त मारामारी करत असते, शौर्य तर काय एकदम डेंजरस मारामारी करत असतो. तो तर सर्व रागच काढत असतो. तर विक्रांत गुरुजींना म्हणत असतो, गुरुजी तुम्ही का गप्प बसलाय, हे बघा विधी पूर्ण झाला पाहिजे, लग्न लागलं पाहिजे, विधी चालू ठेवा. आता गुरुजींना सुद्धा कळत नसतं की काय करायचं, विधी चालू ठेवायचं आहे की नाही. तर त्यावेळी ऊर्जा तिकडे येते. ऊर्जा गुरुजींना म्हणते, गुरुजी असं नका करू, हे विधी सुरू नका ठेवू, गुरुजी थांबा गुरुजी, हे सगळं, हे लग्न व्हायला नको आहे. अहो बघा तरी ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे. अहो हा विक्रांत शिर्के त्या मुलीबरोबर जबरदस्तीने लग्न करतोय, गुरुजी विधी थांबवा. तर ऊर्जा आता हे विधी थांबवण्यासाठी मध्ये पडू लागत असते. त्यावेळी मग आता पुन्हा विक्रांतचा एक मित्र तिकडे येतो आणि तो ऊर्जाला पकडतो. त्यावर विक्रांत म्हणतो, अरे असा पकडून उभा राहणार आहेस का, जा घेऊन जा तिला, मागे बांधून वगैरे ठेव जा. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे आता इकडे विक्रांत असतो, तो म्हणत असतो की अहो गुरुजी बघताय काय, विधी सुरू करा. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा ही म्हणत असते, नाही गुरुजी नका सुरू करू, गुरुजी थांबवा, गुरुजी थांबा हे सगळं, गुरुजी नका करू हे सगळं, गुरुजी थांबवा. पण गुरुजी काही थांबायला तयार नसतात. आता विक्रांतचे गुंड ऊर्जाला बांधू लागतात, पण ऊर्जा ही त्याच्याबरोबर झटापट करू लागते. ऊर्जा त्याला म्हणत असते, सोड मला, सोड मला, सोड. पण तो काही सोडतच नसतो. तो ऊर्जाला रागाने जोरात शेवटी बसवतो. अखेर पुरुषाची ताकद ही श्रेष्ठ ठरते आणि मग तो आता तिला बांधायला घेतच असतो. तोपर्यंत ऊर्जाला आयडिया सुचते. ऊर्जा तिच्या बांगडीला असलेला पिन काढते आणि तो पिन त्याला टोचते. त्याबरोबर मग आता तो ओरडतो, मागे जातो. तशी ऊर्जा उठते आणि त्याच्या डोक्यात काहीतरी घालते आणि मग ती तिकडनं पुढे सरसावते. तर इकडे विक्रांतला सुद्धा आता शौर्य मारायला जात असतो, तो त्याच्यापर्यंत पोहोचणारच असतो. तर तोपर्यंत इकडे आता पुन्हा मध्ये गुंड येतो. मग शौर्य पुन्हा त्या गुंडाशी मारामारी करू लागतो, झटतल असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा ही आता तिला जो गुंड मारत असतो त्या गुंडापासून स्वतःची सुटका करून घेत असते. तोपर्यंत तिला आता समोर दिसतं की तीर्थाच्या पदराला होमकुंडामधली आग लागलेली आहे. मग ऊर्जा जोरात ओरडत असते, तीर्था. पण विक्रांत तीर्थाला काही सोडत नसतो. त्याच्यानंतर मग ऊर्जा स्वतःच्या हाताने तीर्थाच्या पदराची लागलेली आग विझवते. तर इकडे आता घरी आल्यानंतर विक्रांतला शिर्के कॉलर पकडून विचारतात, कुठे गेला होतास? सुवर्णा, आत्ताच्या आत्ता माझा चाबूक घेऊन या, आज याला चांगला फोडूनच काढतो. त्याबरोबर विक्रांत शांतपणे उभा असतो. तर दुसऱ्या बाजूला तीर्थाला सुद्धा घरी आणलेलं असतं. शौर्य म्हणतो, आज ऊर्जा होती म्हणून आपली तीर्था सुखरूप घरी येऊ शकली, म्हणून तीर्था वाचली. त्याबरोबर लगेचच हे ऐकून विजया म्हणते, ही ऊर्जा ह्या घरात आली ना, तुझी ऊर्जा, त्यामुळेच आज माझी तीर्था किडनॅप झाली, नाहीतर असं काही घडलंच नसतं. आज माझी तीर्था किडनॅप झाली ना, त्याला सर्वस्वी ही ऊर्जा शिंदे जबाबदार आहे.
त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.